इफ नेसेसरी कॉग्निजेबल ऑफेंस तो एफआईआर रजिस्टर करें। जो एफआईआर की थी उसी पर ही कोर्ट ने कहा, इसी पर ही कहा, सिर्फ मेरा ही मैटर इंटरटेन हुआ, मेरा ही मैटर मेंटेनेबल हुआ और बाकी सारे पीआईएल माननीय उच्च न्यायालय ने खारिज कर दिए हैं, इंक्लूडिंग परमवीर सिंह पीआईएल की मेंटेनेबिलिटी पे सवाल खड़ा किया था कोर्ट ने, क्या कहते हुए उसको खारिज किया है? मेंटेनेबिलिटी के साथ सवाल खड़ा किया गया था। कोर्ट ने मेरी बहुत तारीफ की। ओपन कोर्ट में माननीय मुख्य न्यायाधीश ने कहा है कि कोई तो एक ब्रेव है जो सामने आई है इतने बड़े ऑफेंस में। 100 करोड़ का जो मंथली करप्शन के जरिए अनिल देशमुख पैसा जमा कर रहे थे खंडनी के जरिए, इसके खिलाफ एक तो ब्रेव है जो सामने आया है और ऑफेंस रजिस्टर किया है। मैं ये बोलना चाहती हूँ, ये मुगलाई नहीं मिस्टर अनिल देशमुख, यहाँ मुगली कानून नहीं चलता है, यहाँ तुम्हारा राज नहीं, यहाँ संविधान का राज है। यहाँ तुम ऐसे करप्शन के जरिए बिजनेसमैन को थ्रेट नहीं दे सकते हो, कॉमन पीपल्स को थ्रेट नहीं दे सकते हो। मैं भारत माता की बेटी, मैं एक स्वतंत्र सैनिक की बेटी आपके खिलाफ खड़ी हूँ। आप कितना भी थ्रेट करेंगे, आप चाहे मेरी जान ले लें, मैं इसकी ये लड़ाई आगे लड़ूंगी। मैम एक सवाल और, जो एफआईआर में आपने आरोप लगाए वो भी बता दीजिए। एफआईआर में मैंने कहा है कि ये 100 करोड़ जो है करप्शन के जरिए अनिल देशमुख कॉमन पीपल बिजनेसमैन से वसूल कर रहे थे और ऑफेंस इज इन कंटिन्यूटी। अप टिल नाउ ऑफेंस इज नॉट स्टॉप, क्योंकि जो होम डिपार्टमेंट है, पुलिस डिपार्टमेंट है, अनिल देशमुख के अंडर में काम करता है, इसलिए उनका अंड्यू इन्फ्लुएंस है, उसका ऑफिस का इन्फ्लुएंस है, इसीलिए वो ना ही एफआईआर रजिस्टर होने दे रहे थे और ना ही इन्वेस्टिगेशन होने दे रहे थे। और इतना दुर्दैव इस देश का है, ये संविधानिक देश का है कि इसमें पुलिस डायरी में तक मेरा नाम मेंशन नहीं करने दिया अनिल देशमुख ने। बाकी 2 लोगों की भी याचिका थी इस केस में, उनके बारे में कोर्ट ने क्या कहा? बाकी 2 याचिका थी, जो कि इसमें परमवीर सिंह की भी याचिका थी, वो सारी डिसमिस की गई है, डिस्पोज ऑफ की गई है, जिसमें उन्होंने ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो नहीं किया था। थैंक यू मैम। Ma'am, we would like to know in English also about what happened in the petition today, which was before the High Court and High Court pronounced order today. I am very happy today. I am very happy that the constitutional country, the offender like Anil Deshmukh, Home Minister, who is doing continuously corruption of 100 crores per month, giving threat to the businessman, giving threat to the common people, will be behind bar after this inquiry and investigation by CBI. Honorable Court directed to the director of CBI to initiate inquiry and investigation and to call for me within 15 days if cognizable offense occurred. So file the FIR. So you will be kept in loop by CBI according to High Court order. You will be informed by. तर परमवीर सिंग यांनी याचिका केलेली होती आणि त्यावर आता हायकोर्टानं निर्देश दिले। सीबीआय चौकशी अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची होणार आहे। 15 दिवसात यावर अहवाल सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया, तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्या बरोबर आहेत। मेघा, काय नेमकं आज कोर्टामध्ये झालेलं आहे? अनुपमा, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयनं 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे। हे प्रकरण आहे हे अभूतपूर्व आहे। खुद्द माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत, त्यामुळे सत्य बाहेर येणं आवश्यक असल्यानं प्राथमिक चौकशीचा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे आणि प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर मेघा, प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातील अहवालाच्या आधारे जी काही कार्यवाही कायद्यानुसार करायची असेल त्याचा निर्णय सीबीआय संचालकांनी घ्यावा असे आदेश हायकोर्टाने आज दिलेले आहेत। अनुपमा, ठीक, मेघा, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया ही बातमी। आपण अशा संपर्कात राहा। मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची आता सीबीआयनं 15 दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करावी असं मुंबई हायकोर्टानं आदेश काढलेत। निश्चितच अनिल देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जातोय। हे अभूतपूर्व प्रकरण आहे। खुद्द माजी मुंबई पोलीस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर हे गंभीर आरोप केलेले आहेत, त्यामुळे सत्य बाहेर येणं हे आवश्यक असल्यानं आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत असं हायकोर्टानं म्हटलंय। त्यामुळे 15 दिवसांच्या आत तपासाचा चौकशी अहवाल हा सीबीआयला आता सादर करायचा आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची आता सीबीआयनं
15 दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत. 15 दिवसांच्या आत तपासाचा चौकशी अहवाल सादर करावा असे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत. सीबीआयला हे निर्देश दिलेत. अभूतपूर्व हे प्रकरण आहे. खुद्द माजी मुंबई पोलीस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे सत्य बाहेर येणं आवश्यक असल्यानं आम्ही प्राथमिक चौकशीचा हे आदेश देत आहोत असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांची आता सीबीआय चौकशी होणार आहे. निश्चितच अनिल देशमुख यांना मोठा धक्का मानला जातोय. 15 दिवसांच्या आत तपासाचा हा चौकशी अहवाल सादर करावा लागणार आहे सीबीआयला आणि प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातल्या अहवालाच्या आधारे जी काही कार्यवाही कायद्यानुसार करायची असेल त्याचा निर्णय सीबीआय संचालकांनी घ्यावा असं सांगण्यात आलंय. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं आदेशामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी. या संदर्भातली एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि काही वेळापूर्वी आपण ॲडव्होकेट जयश्री पाटील यांची प्रतिक्रिया पाहिली मुंबई हायकोर्टाच्या. तर सीबीआयनं आता प्रिलिमिनरी चौकशी म्हणजे प्राथमिक चौकशी सुरू करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. मुझे कोर्ट ने ये कहा है कि डायरेक्टर जनरल जो सीबीआई के हैं वो इंक्वायरी करे, इसमें प्रिलिमिनरी इंक्वायरी, और मुझे बुलाए, मुझे इन्फॉर्म करे और इसमें इफ नेसेसरी कॉग्निजेबल ऑफेंस तो एफआईआर रजिस्टर करे. आपने जो एफआईआर की थी उसी पर ही कोर्ट ने कहा. इसी पर ही कहा. सिर्फ मेरा ही मैटर इंटरटेन हुआ, मेरा ही मैटर मेंटेनेबल हुआ और बाकी सारे पीआईएल माननीय उच्च न्यायालय ने खारिज कर दिए हैं, इंक्लूडिंग परमवीर सिंह पीआईएल. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हा मोठा धक्का. हायकोर्टानं निर्देश दिलेले आहेत सीबीआय चौकशीसाठी. परमबीर सिंग यांच्या आरोपांची आता सीबीआय चौकशी होणार आहे आणि 15 दिवसांच्या आत या तपासाचा चौकशी अहवाल सीबीआयला सादर करावा लागणार आहे आणि ही प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातल्या अहवालाच्या आधारे जी काही कारवाई पुढे करायची आहे ती कायद्यानुसार करावी लागेल आणि त्याचा निर्णय हे सीबीआय संचालकांनी घ्यावा असं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं आज आदेशामध्ये स्पष्ट केलेलं आहे. 15 दिवसांच्या आत आता तपासाचा हा चौकशी अहवाल सादर करावा लागणार आहे. तसे निर्देश हायकोर्टानं आता सीबीआयला दिलेले आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे